खूप चांगला झेल मात्र पकडला गेला. अगदी पहिल्या बॉलवर एक मोठी विकेट पाहायला मिळाली. चांगली सुरुवात आणि त्यानंतर आलेली विकेट. सध्या 31 धावा फलकावरती आहेत. तब्बल पहिल्या षटकामध्ये नवीन बॅटर हरपाल अगदी दोन्ही संघ नाला सोपाराचे आहेत. डावखुरे बॅटर समोर. बॅटची एज पुन्हा एकदा. यावेळेला बॉलला मात्र स्टॉप केलं गेलं. एक धाव मिळेल. आणि एका धावीने आपण स्कोर कार्ड तपासून पाहिला तर 32 या आकड्यावरती चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते सुरेश यांच्या माध्यमातून. कारण या आधीच्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात खूप मोठी जिम्मेदारी होती सुरेश या बॉलरकडे. आणि ज्याची सुरुवात आपण खूप चांगल्या प्रकारे पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. यानंतर आपण ग्रँड फिनाले देखील पाहणार आहोत. कोणता संघ जिंकणार या 2 संघापैकी आणि कोणता संघ 2 हात करणार बीडीसीसी या संघाबरोबर आपण हे देखील पाहणार आहोत. ज्यावेळेला लो फुलटोज बॉल. चांगलं जजमेंट. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली अगदी बाउंड्री लाईनवरती. धावा मिळतील 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 34 या आकड्यावरती. एका बाजूला हरपाल आणि दुसऱ्या बाजूला यदवेंद्र. अक्षय आणि राहुल बाद झाल्यानंतर अगदी धावा मात्र थांबवल्या गेल्या आहेत. या वेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. खूप चांगला झेल. खूप म्हणजे खूप चांगला झेल टिपला गेलाय. अगदी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय या झेलसाठी. धक्का क्रमांक आपण तपासून पाहिला तर तिसरा. यादवेंद्र तंबूच्या आस्त्र्याला आणि नवीन आलेले बॅटर कुलभूषण यांना आपण पाहतोय. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळतो मित्रांनो. या क्रिकेटच्या मैदानामध्ये अजून काय पाहायला मिळेल ना याचा काही एक नेम नाहीये. कारण 2 षटकामध्ये धावा अगदी खुऱ्याने आल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर आले आणि पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर सिंगल. तिसऱ्या बॉलवर दुहेरी धाव आणि चौथ्या बॉलवर देखील विकेट. म्हणजे खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अगदी पलटवार टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 2 विकेट आणि 3 धावा खर्च करत खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुढील बॉल. याही वेळेला बॉल मात्र ट्रॅव्हल होईल नोमॅन स्लॅडमध्ये. बॉलपर्यंत नाही पोहोचले कारण मागे जाऊन झेल पकडणं सोपं नाहीये. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. आणि या बॉलवर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. 36 धावा फलकावरती. पुढील बॉल सामना करतील कुलभूषण. चांगला बॉल. अगदी कटर बॉल फेकला गेला. बरोबर मिडल स्टंपवरून बॉलला बाहेर काढलं गेलं. अगदी आउटस्विंग बॉल पाहायला मिळाला जिथे कुलभूषण पूर्णपणे बीट झाले. आणि अशा प्रकारे षटक कंप्लीट. 36 धावा फलकावरती. उर्वरित 1 षटकांचा खेळ शेष. खूप चांगल्या प्रकारे कमबॅक पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5
5 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. आता येणारे 6 बॉल इथे मात्र गिअर्स चेंज करावे लागतील. तुम्हाला चौकार षटकार खेचावे लागतील कारण शेवटचे 6 बॉल असतील. अशोक यादव गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल. एका बाजूला डावखुरे बॅटर हरपाल यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला कुलभूषण जे नुकताच दाखल झाले आहेत. अशोक यादव समोर हरपाल. पहिलाच बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवल्या बॉलला आणि यस खूपच बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉल. या बॉलवर एक धाव नक्कीच मिळेल. तर 37 धावा फलकावरती. येणारे 6 बॉल जे महत्वाचे आहेत त्या दोन्ही संघासाठी. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. यादीचा बॉल वाईड, त्यानंतर डॉट बॉल. अचूक टप्प्यावरती सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. बरोबर वाईड लाईनच्या आतमधून बाहेर निघणारा बॉल. राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. अगदी संध्याकाळचं सत्र, शांत वातावरण, परंतु क्रिकेटचा जोश आणि उत्साह काही कमी नाहीये. यावेळेला फटका तर चांगला आहे. षटकार, गुड शॉट. अगदी मस्तकाला मिळाली दस्तक. या षटकाराची आवश्यकता होती. तो षटकार पाहायला मिळाला हरपाल यांच्या बॅटमधून. त्यानंतर केलेला कमबॅक. यावेळेला लाऊड अपील जिथे उत्साह आणि विश्वास पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय जिथे हरपाल बीट झाले. अगदी प्रिव्हियस बॉलवरती षटकार पाहायला मिळाला, त्याचं उत्तर दिलं डॉट बॉलने. अगदी डेथ ओव्हर आपण पाहतोय. अशोक यादव यांच्या हातामध्ये बॉल, समोर हरपाल. लो फुलटोस बॉल. अगदी बॉल मात्र निघून जाईल डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बाउंड्री लाईनवरती. बॉल उचलून फेकतील, खराब फेकी. बॅकअप तर आहे परंतु ओ माय गॉड, इथे धाव मिळेल का प्रश्न आहे. अगदी बाल बचावले गेले आणि 3 धावा देखील पळून कंप्लीट केल्या गेल्या. गुड रायडिंग बिटवीन द विकेट. जिथे स्वेर फेकी पाहायला मिळाली. 3 क्षेत्ररक्षक होते. दोन बॉलचा खेळ शेष. शेवटच्या षटकातील अगदी 4थं षटक मार्गस्थ आणि 2 बॉलचा खेळ शेष. समोर असतील कुलभूषण आणि आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 46 धावा फलकावरती आहेत. या वेळेला आडव्या बॅटिंग खेळले आहेत. बॉल जाईल डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये. एक बेस्ट फिल्डर पैकी एक बॉलला फील्ड करतील. पुन्हा एकदा बॅकअप पाहायला मिळतोय परंतु 2 धावा नाही थांबवू शकत. या षटकाचा विचार केला तर धावा आलेल्या आहेत कारण एक षटकार एक वेळेस 3 धाव. यावेळेला 2 धावा आणि एक वाईड बॉल, म्हणजेच या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. सध्या 48 धावा फलकावरती आहेत. उर्वरित अगदी शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती काय घडेल आणि काय बिघडेल, कशा प्रकारे या बॉलला फेस करतील, अगदी प्रयत्न करतील चौकार षटकारांचा. दुसऱ्या बाजूला हाच प्रयत्न असतील की हा बॉल डॉट किंवा विकेट येऊ दे. अशोक यादव यांचा यावेळेला फटका तर चांगला आहे. फ्लॅट शॉट आणि गुड शॉट, गुड कॅच. यावेळेला पाहिलं तर झेल क्रमांक 2 परिपूर्ण केला गेला. आपण 4 षटकं पाहिली.
48 धावा फलकावरती आहेत. 49 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे आणि त्या 49 धावेचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल आपण हे देखील पाहणार आहोत. चला 2 बॅटर आपण लगेच या. अजून एक ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत. अगदी सूर्य अस्ताला जातोय. वेळ कुणासाठी थांबणार नाही मित्रांनो. आपलं कोऑपरेट खूप आवश्यक आहे. हेलो हेलो. चलो जल्दी जल्दी चलो. वेलकम बॅक. चला 2 सलामीवीर आपण लगेच या. आपण पाहतोय NDF प्रेझेंट्स स्वर्गीय डॉक्टर महेंद्र बोरसे स्मृती चषक त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. अगदी अंतिम टप्प्यात आपण आहोत. बाजू तपासून पाहिले आहे. आता आपण दाण्याची दुसरी बाजू देखील पडताळून पाहणार आहोत. चांगली कामगिरी पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय आणि यानंतर एक शेवटचा महामुकाबला ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. याआधी दमदार एंट्री पाहायला मिळाली ती म्हणजे BDCC या संघाची, ज्यांनी VNDA या संघाला पराभूत केलं. आता या 2 संघापैकी कोणता संघ जिंकणार एक प्रश्न हा देखील आहे. एका बाजूला NDF आणि दुसऱ्या बाजूला NMA. 2 सलामीवीर, एका बाजूला आशिष आणि दुसऱ्या बाजूला मिथिलेश. जल्द से जल्द फील्डिंग लगाए, टाइम पास हो रहा है. चला घाई करा. थोड़ी देर में अंधेरा हो जाएगा. फाइनल कम ओवर का हो जाए. नक्कीच नक्कीच सर. चला आपण कॉपरेट करा. जरा गोलंदाज आपण जरा घाई करा. 24 बॉल असतील आणि या 24 बॉल मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. डू और डाय. अरे बॉलर लंगड़ी चल रहा है, शायद वो डाल नहीं पाएगा. स्ट्रायकिंग एंडवरती मिथिलेश आणि दुसऱ्या बाजूला आशिष. मागच्या सामन्यामध्ये आशिष लवकर बाद झाले होते, परंतु त्या आधीच्या मॅच मध्ये ज्यांनी खूप चांगली सुरुवात करून दिली होती. आता मात्र आवश्यकता आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधनकारक. पहिलाच बॉल आणि या बॉलला लेफ्ट केलंय. यस, यस इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. चेक करा बघू. अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन रहेगा. डॉक्टर यादवेंद्र, तर ऑनफिल्डचा तुम्हारी जगह अंपायरचा जाओ. जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल, कारण बॉलर अगदी मध्ये आला होता. सॉफ्ट डिसिजन काय आहे? येस वाईड. ओके, तर वाईड बॉल आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर वाईड बॉल. डॉक्टर यादवेंद्र टाइम पास मत करो आप. अगदी चमचम करणारी 2 करंडक आपण पाहतोय. त्यानंतर मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज ची देखील चमचम करणारी ट्रॉफी आपण पाहतोय. त्यानंतर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन
यावेळेला जोरदार अपील पाहायला मिळतोय. यस, गुड डिसिजन पाहायला मिळते, कारण बॉल खूप अगदी लांबवरती होता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे वाईड बॉल. खूप चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. सध्या या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर वाईड बॉलने, पॉवर प्लेचं षटक आहे. खराब बॉल नाही सोडणार, पनिशमेंट. काय शॉट खेचलाय, अगदी वेट अँड वॉच करून. थोडासा शॉर्ट पिच बॉल. काय शॉट खेचला, अगदी थोडासा शॉर्ट पिच बॉल, आणि त्या बॉलला मात्र फेकून दिलं मैदानाच्या बाहेर, आणि लगेच नवीन बॉल मात्र पुरवला गेला मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 बॉल वाईड, त्यानंतर षटकार. चला, मॅच बॉल देखील आला आहे. ही जोडी देखील महत्वाची आहे. मिथिलेश आणि आशिष अगदी चांगली स्टार्ट देत असताना, कारण धावा देखील तुम्हाला बनवायच्या आहेत. संध्याकाळचं सत्र जिथे हवेचा झोत पूर्णपणे थांबला आहे. ह्यावेळेला स्वतःवरती नाराज बॅटर मिथिलेश स्वतः गोलंदाज बॉलला फील्ड करतील. धाव मात्र मिळणार नाहीये. विकास यांची या आधी झकास कामगिरी आपण पाहिली आहे. आता देखील आवश्यकता आहे, कारण प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला खूप चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. मागे जे काही झालं ते विसरून तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. यावेळेला काय शॉट खेचलाय, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग पाहायला मिळाली. एका क्षणाला असं वाटलं की बॉल मात्र निघून जाईल मैदानाच्या बाहेर 4 धावांकरिता, परंतु नाही. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चौकार सेव्ह केला आपल्या संघासाठी. विकास त्यांचा पुढील बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडासा वाईड यॉर्क बॉल पाहायला मिळाला, जिथे मिथिलेश पूर्णपणे बीट झाले. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक, यामध्ये 1 षटकार, 2 वाईड, 1 डॉट आणि 1 वेळेस दुहेरी धाव. याही वेळेला लाऊड अपील, अगदी प्रत्येक बॉलवरती अपील पाहायला मिळतोय. मग अपील करावा लागतो क्रिकेटच्या मैदानामध्ये. थोडीशी इंजुरी आहे विकास यांना. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. अगदी क्रिकेटचा थरार आज आपण सकाळपासून भाई अनुभवतोय. अगर तकलीफ है तो एक बॉल दूसरे को डालने दो, अंधेरा हो जाएगा, वापिस लपड़े हो जाएंगे. आजा विकास, इधर आजा मेरे बाजू में. तर थोडीशी इंजुरी आहे. जास्त त्रास होत असेल तर आपण वाघ सरांच्या बाजूला जाऊन बसायचं म्हणा. नक्कीच स्वतःला सावरला आणि पुन्हा एकदा रेडी. आय एम रेडी. विकास तयार. समोर मिथिलेश. यावेळेला पावलांचा उपयोग केला होता. बॅटचा टॉपेज बॉल मात्र निघून येईल फ्लाय स्लिप रिझर्व मध्ये, जिथे 1 धाव मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम. वरती चला, नवीन गोलंदाज आपण लगेच या. 6 बॉल आणि 11 धावा आपण फलकावरती पाहिल्या.
49 धावेचा पाठलाग आपण पाहतोय. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी अजूनपर्यंत 38 धावेची आवश्यकता. 18 बॉल आणि 38 सामन्याचं इक्वेशन. चला घाई करा. प्रियम अगदी मागच्या सामन्यामध्ये थोडेसे महागडे ठरले होते. एक विकेट देखील मिळवली होती, परंतु 2 षटकार देखील आले होते. यावेळेला कशा प्रकारे फेस करतील मिथिलेश प्रियम या बॉलरला. प्रियम तयार, समोर मिथिलेश. क्रिकेटच्या या मैदानामध्ये एंड या शब्दाचा अर्थ शेवट असा होत नाही, तर इफर्ट नेव्हर डायस म्हणजेच पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करा असा होतो. यावेळेला बॅटची एज. झेल मात्र सुटला गेला. अगदी जम्प करून झेल पकडण्याचा प्रयत्न होता. झेल सुटला गेला आणि बॅटरला मिळते जीवदान. प्रियम बॉलर. पहिल्या बॉलवर संधी मात्र निर्माण केली गेली होती. नशिबाची साथ सध्या पाहायला मिळते मिथिलेश या बॅटरला. दुसरा बॉल दुसऱ्या षटकातील. त्यांच्या पेस, स्लोवर डिलिव्हरी. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. खाली क्षेत्ररक्षक आहेत. वा, काय झेल पकडलाय. गुड कॅच. आमचे कॅमेरामॅन बंदिस्त करत असताना हा झेल. गुड वर्क कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी प्रत्येक क्षणचित्र मात्र कॅप्चर करत असताना डीबीएन मीडिया संपूर्ण टीम अगदी खूप चांगलं कार्य करत असताना जे श्रोते ऑनलाईन जोडले गेले असतील त्यांचा आपण करूया वेलकम. एक मोठी विकेट पाहायला मिळाली. मिथिलेश तंबूच्या आश्रयाला. तब्बल 49 धावेचा पाठलाग. षटकाची सुरुवात चांगली झाली. त्यानंतर प्रियम गोलंदाजी ट्रॅकवर आले. पहिला डॉट बॉल आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून नेहमीच चर्चेत राहिल्यात प्रियम. नवीन आलेले बॅटर नंबर 3 वरती आनंद यांना आपण पाहतोय. एक बेस्ट फिल्डर पैकी एक आणि या आधीच्या सामन्यात ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. अगदी संघाला आणि स्वतःला सावरलं होतं. आता देखील आवश्यकता आहे. अगदी आल्या आल्या पहिल्या बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये. गुड कॅच. काय झेल टिपलाय. जर्सी नंबर 45 परिधान करणारे रोहित शर्मा प्रेम. त्यानंतर नारंगीच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये अफलातून झेल मात्र टिपला गेला आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. सध्या प्रियम खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाल्यानंतर आशिष अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि ते हेच सांगत आहेत की तुम्ही खेळपट्टीवर राहा. मोठं मैदान आहे. तुम्ही जर गॅप मध्ये शॉट खेळले तर नक्कीच सिंगल डबल धावा नक्की येतील. खराब बॉलवर जर का चौकार षटकार आला तर या 49 धावा देखील फारशा नाही आहेत या मैदानावरती. कारण याच मैदानामध्ये 49 धावा 59 धावा देखील चेस झालेल्या आहेत. हा इतिहास आहे आणि इतिहास विसरून चालणार नाही मित्रांनो. क्योंकि इतिहास लिखने के लिए कलम की नहीं तो हौसलों की जरूरत रहती है. इसलिए कहते हैं ना कि जो पानी से नहाते हैं ना वो सिर्फ लिबास बदलता है, लेकिन जो पसीने से नहाता है ना वो इतिहास बदल देता है. या वेळेला चौकार. आधीच जम मात्र लगावली गेली. अचूक अंदाज नाही लावता आला. मस्तकाला मिळाली दस्तक आणि बॉल मात्र फरार. 4 धावांकरिता. गुड शॉट. थँक्यू डीजे. आणि या चौकाराने धावसंख्या 4 फ्लाय होईल 15 या आकड्यावरती. 49 धावेचा पाठलाग. यापैकी 15 धावा फळकावरती आहेत. प्रियम तयार. या जोडीला खूप काही करून दाखवावं लागेल मित्रांनो. सध्या आशिष आणि दिनेश ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये 2 झेल टिपले होते. तोच आशिष आपण पाहतोय आणि आल्या आल्या अगदी 2 बॉलवर 2 चौकार. प्रिव्हियस बॉलवरती एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि या बॉलवरती
बरोबर लॉंग ऑन रिझन मध्ये, जिथे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु बॉल मात्र नाही थांबला. विकी यांना बीट करून बॉल मैदानाच्या बाहेर फरार 4 धावांकरिता, आणि या चौकाराने धावसंख्या 4 फ्लाय होईल 19 या आकड्यावरती. प्रियमच्या विरोधामध्ये हल्ले सध्या आपण पाहतोय दिनेश यांच्या बॅटमधून. लागोपाठ 2 विकेट, त्यानंतर लागोपाठ 2 चौकार. मित्रांनो, हेच तर क्रिकेट आहे. अगदी एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं ना, हाच तो गेम आहे क्रिकेटचा. आणि यावेळेला पाहिलं तर वाईट बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथे होईल षटकाची समाप्ती. आपण 2 षटक पाहतोय. 19 धावा फळकावरती. आता येणारे 12 बॉल, आणि या 12 बॉल मध्ये 30 धावेची आवश्यकता. ट्वेल्व बॉल रिमेनिंग एंड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 गेंद में चाहिए 30 रन. सामना अजूनही समान स्थितीमध्ये आहे. खूप चांगली मॅच पाहायला मिळते. अगदी सेमी फायनल नंबर 2. अगदी क्रिकेटचा थरार नाट्यमय अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. आणि खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एंडवरती आशिष यांना आपण पाहतोय, जे ओपनिंग साठी आले आहेत. अजून एकही बॉल मात्र फेस केलेला नाहीये. मॅच विनिंग षटक, त्यानंतर दिनेश आले, 2 चौकार खेचले आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा संघाला घेऊन आले. टिल टाइम दॅट आपण पाहतोय 12 बॉल आणि 30. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. 12 बॉल मध्ये 30 धावेची आवश्यकता. अगदी संध्याकाळचं सत्र, शांत वातावरण. बारा बॉल आणि 30 सामन्याचं इक्वेशन आपण पाहतोय, कारण सामना महत्वाचा आहे मित्रांनो. जो संघ जिंकणार तो जाणार ग्रँड फिनाले मध्ये. तर गोलंदाज तयार, ज्याचं नाव आहे अक्षय, आणि समोर आशिष, एक डावखुरा हार्ड हिटर, गोल्डन हिरा. पहिला बॉल चांगला शॉटर आहे. सर्कल मध्ये बॉलला फील्ड करतील. 1 धाव मिळेल. एका धावेने सॅटिस्फाईड राहावं लागेल. धावसंख्या 1 फ्लाय होईल. 20 धावा फळकावरती. 49 धावेचा पाठलाग आपण पाहतोय, म्हणजेच 29 धावा अजूनपर्यंत दूर. कहते ना कि जिनके कंधों पर जिम्मेदारियों का बोझ होता है ना, उनके पास रूठने और टूटने का वक्त नहीं होता. उम्मीद मत छोड़ना मेरे दोस्त, क्योंकि अंधेरे के बाद उजाला भी होता है. अक्षय तयार, समोर दिनेश. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला, थोडासा टर्न झाला बॉल, आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 20 धावा फळकावरती. NDF की NMA अजूनही क्वेश्चन मार्क आहेच म्हणा. अक्षय तयार, समोर दिनेश. चांगला बॉल, अगदी लोअर फुलटोस बॉलचा. विकी, ओ माय गॉड, ॲज अ क्रुशियल मोमेंट मिस फिल्डिंग पाहायला मिळते. दोन्ही पायाच्या मधून बॉल मात्र निघून जाईल मैदानाच्या बाहेर, आणि स्वतःवरती नाराज आहेत ते. अनएक्सपेक्टेड, जे अपेक्षित नव्हतं तेच घडलं गेलं, आणि हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 4 फ्लाय होईल. 24 धावा फळकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. दिनेशच्या बॅटमधून आलेला तिसरा चौकार आपण पाहिला. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करतील. ही लेन चांगली आहे. या लेंथवर जर बॉलला पिच केलं तर नक्कीच तुम्ही बॅटरला थांबवू शकता, कारण दिनेश
यावेळेला डान्सिंग ग्राउंड ट्रॅक फटका फसला. यावेळेला नो मिस्टेक, हिज टेकन, गुड कॅच. प्रिव्हियस बॉलवरती मिसफिल्डिंग झाली होती, मान्य आहे, परंतु पुन्हा पुन्हा ही चूक होणार नाही हे मात्र दाखवून दिलं. आणि खूप चांगला झेल मात्र परिपूर्ण केला गेला. दिनेशच्या खेळीला पूर्ण विराम. दिनेश बॅक टू पेव्हिलियन, हिज गॉन आउट. सामन्यामध्ये आता थोडस वर्चस्व मात्र निर्माण केलंय, ते म्हणजे बॉलिंग करणाऱ्या टीमनी. सात बॉल आणि 25 सामन्याचं इक्वेशन, म्हणजेच 300च्या स्ट्राईक रेटनी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. 7 बॉल 25 या बॉलवर चौकार किंवा षटकार येणं खूप अपेक्षित आहे. 7 बॉल 25, जर का या बॉलवर विकेट किंवा डॉट बॉल आला तर 6 बॉलमध्ये 25 हे सामन्याचं इक्वेशन पाहायला मिळेल. नवीन आलेले बॅटर कृष्णा आणि यस यावेळेला वाईट बॉल पाहायला मिळतोय, कारण ऑफस्टमच्या बऱ्याच बाहेरून जाणारा बॉल पंचाने ओळखलं. गुड डिसिजन आणि वाईट बॉल पाहायला मिळतोय. आता 7 बॉल आणि 24 सामन्याचं इक्वेशन. 7 बॉल 24 सध्या पूर्णपणे पकड निर्माण करत असताना चांगला बॉल पाहायला मिळतोय. शेवट गोड केला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये 24 6 बॉल आणि 24 धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 24 आव्हान थोडंसं कठीण वाटते, परंतु अशक्य नहीं मित्रांनो, क्योंकि इम्पॉसिबल इस वर्ड को अगर हम ठीक तरीके से देखेंगे ना तो इम्पॉसिबल यह वर्ड कहता है कि आई एम पॉसिबल. तू कोशिश तो कर, मैं तुम्हारे साथ हूं. 2 कदम तू चल, 2 कदम मैं चलूंगा. जीवन की वो सीढ़ी चाहे कितनी भी ऊंचाइयों पर क्यों ना हो, हम दोनों मिलकर इसे आसानी के साथ सर कर ही लेंगे. 6 बॉल आणि 24 म्हणजेच तुम्हाला 4 बॉल हे मैदानाच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत. 6-24 समोर डावखुरे बॅटर आशिष, त्यांच्याकडे क्षमता आहे, अजूनपर्यंत शांत आहेत ते, परंतु पहिले 2 बॉल असतील महत्वाचे. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळतो मित्रांनो. अगदी यॉर्क लाईनचा बॉल, ज्याला क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणतात ना, ते ब्रह्मास्त्र फेकलं गेलं होतं आणि दांडी गुल. आशिष बॅक टू पॅव्हिलियन. लाईन मार थँक्यू डीजे. थोडंसं नाराज केलं ते म्हणजे NDF या संघाने अपेक्षित कामगिरी नाही होऊ शकली या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये, जिथे वर्चस्व मात्र स्थापन केलं गेलं. NMA या संघाने 4 षटकामध्ये 48 धावा फटकावल्या गेल्या आणि त्यानंतर गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली. नवीन गेलेले बॅटर सुरेश यांना आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ शेष. यावेळेला फटका तर चांगला आहे, बॉल मात्र त्यावरील नोमॅन स्लॅड मध्ये 1 बाउन्स. बॉल ऑफ फील्ड करतील बरोबर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. चांगली फेकी पाहायला मिळाली, एक सिंगल मिळाली या दुसऱ्या बॉलवरती. आता बॉल असतील 4 आणि या 4 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. 4 बॉल आणि 23 म्हणजे 4ही षटकार तुम्हाला खेचावे लागतील. लाऊड अपील पाहायला मिळतोय. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, जिथे बॅटर पूर्णपणे बीट झाले. आता 3 बॉल आणि 23 म्हणजेच विजयाचा सुगंध
अगदी दरवळला गेला आहे NMA या संघासाठी. यावेळेला बॅटची एज इज टेकन, कॉट बिहाइंडची विकेट पाहायला मिळते. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते अक्षय यांच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल म्हणजेच औपचारिकता शेष. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आपण 4 बॉलचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती विकेट. अशा प्रकारे 4 बॉल फेकले गेले आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. चला बॅटर आपण लगेच जा. म्हणजेच BDCC या संघाबरोबर कोणता संघ फायनल खेळणार जवळजवळ क्लिअर. यस, तर NMA हा संघ 2 हात करताना दिसेल. NMA फुलटोस बॉल, फटक्याला जोर नाहीये. जिथे फिल्डर आहेत, फक्त आपण फॉर्मॅलिटी पूर्ण करतोय. खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग पाहायला मिळाली. नालासोपारा मेडिकल असोसिएशन या संघाच्या माध्यमातून आणि डग आउट खुश आहे. शेवटचा बॉल नंतर सेलिब्रेशन पाहायला मिळेल. शेवट देखील गोड. यस, अभिनंदन विजयी संघाचं, अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला NMA या संघाच्या माध्यमातून. आणि हार्डलक NDF संघ तर एका मोठ्या फरकाने विजय संपादन केला गेला. तब्बल 21 धावेनी हा विजय संपादन केला गेला. आणि या सामन्याचे हिरो आपण पाहणार आहोत. तब्बल 10 बॉलमध्ये 23 धावा आपण त्यांच्या बॅटमधून पाहिल्या. यामध्ये तर अक्षय मिश्रा आपण या मॅन ऑफ द मॅच साठी, ज्यांच्या बॅटमधून 10 बॉल आणि 23 धावा आपण पाहिल्या. यामध्ये 5 चौकार आपण पाहिले. तर चला अक्षय मिश्रा आपण या लगेच. तर 230च्या स्ट्राईक रेटनी या धावा पाहायला मिळाल्या. आपलं अभिनंदन. आता आपण ग्रँड फिनाले पाहणार आहोत या स्पर्धेमधील आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना, ग्रँड फिनाले, अगदी महामुकाबला.